विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। साताऱ्यामधल्या कराडच्या मंजूर कॅथ लॅबचं स्थलांतर रोखण्यासाठी प्रहार जनशक्तीचं मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। कॅथ लॅब साताऱ्याला स्थलांतर होण्याची शक्यता। नाशिक शहरामध्ये सिटी लिंक बस चालकांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिलं जाणार, अपघातामध्ये वाढ होत असल्यानं पालिकेचा निर्णय। अकोला शहरामधल्या स्वच्छतेसाठी पालिका आयुक्त आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले, शहरातील विविध भागात साफसफाई करत श्रमदान। नांदेडमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा, 2 मुलांसह शेतकरी महिलेवरती रात्री उशिरा शेतामध्ये काम करण्याची वेळ। नागपूरमध्ये पक्षी तस्करांकडून जप्त केलेल्या 43 पोपटांची मुक्तता, हेडेड आणि रोज रिंग प्रजातीच्या 43 पोपटांची पुन्हा गगनभरारी, वन विभागाची कारवाई। लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई, टँकरच्या फळबागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। नांदेडमध्ये मोसंबी लागवडीमधून शेतकऱ्यांचं भरघोस उत्पन्न, 3 एकर शेतीतून शेतकऱ्यांनी मिळवलं 3 लाखांचं उत्पन्न। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राजाभाऊ बर्गे आणि राहुल बर्गेंकडून फॉगिंग मशीननं औषध फवारणी। भंडाऱ्यामध्ये शासकीय धान खरेदीला शेतकऱ्यांची पसंती, 182 केंद्रांअंतर्गत 65,000 क्विंटल खरेदी, पहिल्या टप्प्यामध्ये खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी।